आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, आनंदाची बातमी आपण पाहत आहोत। पवित्र पोर्टलद्वारे नव्याने नियुक्त शिक्षकांना शिक्षण सेवक ऐवजी शिक्षकपदी रुजू करून घेण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक आलेलं आहे मित्र। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जाणून घ्या पूर्ण व्हिडिओ, एकमेकाला शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। बंधूंनो, पवित्र प्रणाली अंतर्गत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना शिक्षण सेवक ऐवजी शिक्षकपदी रुजू करून घेण्याबाबत शिक्षण आयुक्तालयाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेले होते। सदरचे सविस्तर परिपत्रक आपण पाहूयात। पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरती अंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासन अनुदानित पदावर शिक्षकपदी कार्यरत होते, त्यामुळे त्यांच्या यापूर्वीचे शालार्थ प्रणालीमध्ये शालार्थ ID उपलब्ध आहे। अशा शिक्षक कर्मचारी यांना शिक्षण आयुक्तालयाच्या दिनांक 22/9/2022 व 15/9/2011 रोजीच्या शासन निर्णयातील अटीची पूर्तता होत असल्यास त्यांना पुन्हा शिक्षण सेवक योजना लागू न करता रुजू झालेल्या पदाच्या वेतन श्रेणीतील मूळ वेतन आरंभीचे वेतन देण्यात यावेत असे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच कोणत्याही परिस्थितीत सद्यस्थितीत त्यांच्या चालू असलेल्या वेतनास संरक्षण देण्यात येऊ नये याबाबतचे आदेश प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या बाबतीत संबंधित शिक्षणाधिकारी व उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचारी यांच्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। या परिपत्रकाच्या अनुषंगाने नुकतेच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण सेवकपदी नियुक्त झालेल्यांना थेट शिक्षकपदी रुजू करून घेण्याचे निर्देश आहेत। या संदर्भातील शिक्षण आयुक्तालयामार्फत सविस्तर शासन परिपत्रक मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही तो वाचू शकता। आणि काही शंका असल्या मित्र हो तर नक्की तुम्ही कमेंट्स करून लिहा। मित्रो, हा एक चांगला निर्णय आहे। तशी शिक्षण सेवक ही शिक्षक पदाला लागलेली काडीमाच होती, परंतु जे काही असेल आता काही शिक्षकांचे तरी यांना डायरेक्ट वेतन प्राप्त होणार आहे। तर ही एक चांगली बातमी आहे। तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा। जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्यांना कुणाला याचा फायदा होईल। मी तुमच्यापर्यंत बातमी पोहोचली, तुम्ही एकमेकांना शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।